Morning, friends. This is BSc Part 2, paper number 5, semester number 3. Name of the paper is Physical Chemistry, and the topic is Nuclear Chemistry. So, in the introductory part, what are the different points we have to learn in this topic? The structure of atom. So, nuclear chemistry is related to structure of atom. You know, atom, it consists of proton, neutron, electrons. So, nucleus of the atom, nuclear stability, natural and artificial radioactivity. What is nuclear energy? Nuclear reactions, radioactive elements, its properties, its preparation and separation. So, these points related to the nuclear chemistry. सो व्हॉट इज रेडिओ ॲक्टिव्हिटी रेडिओ ॲक्टिव्हिटी हा शब्द तुम्हाला बऱ्याच वेळा गेलेला आहे हिरोशिमा नागासाकी जपानवर जो बॉम्ब वर्षाव झाला फॅटमॅन लिटल बॉय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत त्याच्या अनुषंगानं रेडिओ ॲक्टिव्हिटी हा शब्दसुद्धा माहीत आहे दी स्पॉन्टेनियस इमिशन ऑफ रेडिएशन्स फ्रॉम अँड अनस्टेबल ॲटॉमिक न्यूक्लियाय स्पॉन्टेनियस उत्स्फूर्तपणे किंवा अचानकपणे काय होतं इमिशन ऑफ रेडिएशन्स वेगवेगळ्या रेडिएशन्स असतात त्या रेडिएशनचं इमिशन होतं फ्रॉम अँड अनस्टेबल ॲटॉमिक न्यूक्लियाय आणि त्यावेळी तो न्यूक्लियाय काय असतो ॲटमचा न्यूक्लियस जो असतो किंवा ॲटॉमिक न्यूक्लियाय जे असतात ते काय असतात अनस्टेबल असतात सो दी स्पॉन्टेनियस इमिशन ऑफ रेडिएशन फ्रॉम अँड अनस्टेबल ॲटॉमिक न्यूक्लियाय दॅट इज कॉल्ड ॲज अ रेडिओ ॲक्टिव्हिटी सो व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ रेडिएशन्स दे आर सो ऑलरेडी यू नो alpha radiations, beta radiations and gamma radiations. So types of nuclear radiations, alpha, beta and gamma. So what are the different properties of this alpha, beta, gamma? So we have to compare here. So first property, nature of the alpha particle, that is helium nucleus twice He4. Hydrogen, helium, that is second element of the periodic table. Beta, that is electron 0 minus 1 electron to 0, that is nature of beta particle like that. And gamma, these are the different types of gamma electromagnetic radiations. So there are different types of electromagnetic radiation in electromagnetic spectrum. So one of them is gamma radiations. So mass of the alpha particle 4 AMU, that is 4 atomic mass unit, here 0.005 atomic mass unit, and gamma radiations has nil mass. Charge, so this is the 2, that is plus 2 charge on the alpha particle, minus 1 charge on the beta particle, and gamma radiations has no charge, that is 0. Now what is the velocity of alpha particle? That is 1.4 to 2 into 10 raised to 7 meters per second. Here beta radiation 1.1 to 2 into 10 raised to 8 meters per second, and 3 into 10 raised to 8 meters per second, that is near about the velocity of light. So the fastest velocity here is gamma radiation. Now what is the ionizing power? म्हणजे अल्फा पार्टिकल एखाद्या एलिमेंटवर पडल्यानंतर आयोनायझिंग पॉवर कशा पद्धतीनं होते सो इट इज मेजर्ड इन आयन पेअर्स पर सेंटीमीटर पाथ इन एअर सो हिअर इज 10,000, हिअर इज 100 अँड हिअर इज 1. सो दिस इज द आयोनायझिंग पॉवर. पेनेट्रेटिंग पॉवर म्हणजे एखाद्या पदार्थामध्ये घुसण्याची क्षमता. सो 0.mm थिक ॲल्युमिनियमची पेपर शीट घेतली तर त्यामध्ये हा घुसू शकतो अल्फा. 2 mm थिक म्हणजे त्याच्यापेक्षा जाड जर घेतली तर बीटा रेडिएशन्स घुसू शकतात. आणि 15 सेंटीमीटर थिक याच्यामध्ये गॅमा रेडिएशन्स हे घुसू शकतात. तर गॅमा रेडिएशन्स हॅज हाय पेनिट्रेटिंग पॉवर ॲज कम्पेअर्ड टू द बीटा अँड दॅट ऑफ अल्फा रेडिएशन. सो दिस इज द कम्पॅरिझन ऑफ न्यूक्लिअर रेडिएशन्स अल्फा बीटा अँड गॅमा. मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये याच्यामधलं बरंच काही विचारलं जाऊ शकतं तर ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. नेक्स्ट, डिटेक्शन अँड मेजरमेंट ऑफ न्यूक्लिअर रेडिएशन्स, दॅट इज स्किंटिलेशन काउंटर मेथड. पहिली मेथड आहे, 2 मेथड आहे त्याच्यामध्ये, डिटेक्शन अँड मेजरमेंट ऑफ न्यूक्लिअर रेडिएशन, स्किंटिलेशन काउंटर मेथड आणि जिजर मुलर मेथड अशी एक मेथड आहे. तर ह्या मेथडमध्ये काय काय आहे बघूया आपण थोडक्यात. इथं ॲल्युमिनियम फॉईल दिसते, रिफ्लेक्टर म्हणून ती ॲक्ट होते. इथं रेडिओ हा सबस्टन्स आहे, हा फॉस्फरस आहे, फॉस्फर आणि ही फोटो मल्टिप्लायर ट्यूब इथे दिसते. ह्याच्यामध्ये डिफरंट, इथं एक कॅथोड आहे, इथं ॲनोड आहे, कॅथोड आणि ॲनोडच्यामध्ये हे सगळे डायनोड्स आहेत, त्याला आपण डायनोड्स म्हणतो, हे डायनोड्स आहेत. त्यानंतर इथं इलेक्ट्रॉनिक काउंटिंग सिस्टीम आहे फोटो इलेक्ट्रिक सेलच्या माध्यमातून. अशा पद्धतीने ही स्केमॅटिक डायग्राम आहे. आता
इथं रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे. आता फॉस्फर म्हणजे काय बघा, फॉस्फर इट इज ऑर्गॅनिक सॉलिड फॉस्फर्स. आता ऑर्गॅनिक सॉलिड फॉस्फर्स आहेत, इनऑर्गॅनिक आहेत, लिक्विडमध्ये आहेत. आता ऑर्गॅनिक सॉलिड फॉस्फर कुठले आहेत? नॅफ्थॅलिन, अँथ्रासिन. लिक्विडमध्ये पी टर्पिनल, डायफिनिल, ऑक्झॅगोल, इन टोल्विन अशा प्रकारचा हा लिक्विड फॉस्फर आहे. इनऑर्गॅनिक फॉस्फर, झिंक सल्फाईड, सोडियम आयोडाईड एट्सेट्रा. सो फॉस्फरस इन विच ल्युमिनिसन्स इज प्रोड्यूस्ड बाय न्यूक्लिअर रेडिएशन. म्हणजे ही जी न्यूक्लिअर रेडिएशन आहे इथं फॉस्फर आपण दाखवलेला आहे बघा, फॉस्फर. तर ह्या चौकोनामध्ये हा जो रेड चौकोन दिसतो याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पल आहे आणि रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पलच्या ह्या सॅम्पलला हा फॉस्फर काय करतो, ह्याच्या फॉस्फरच्या माध्यमातून ह्याच्यामध्ये ल्युमिनिसन्स होतं. ल्युमिनिसन्स इज प्रोड्यूस्ड बाय न्यूक्लिअर रेडिएशन. इथं फॉस्फर भरलेला आहे आणि हा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आपण तिथे ठेवला तर तिथं ल्युमिनस म्हणजे एक प्रकाश काय होतो तिथं तयार होतो. याला फॉस्फरस म्हटलेलं आहे. फोटो मल्टिप्लायर ट्यूब जी आहे ह्याच्यामध्ये काय बघा, टू ट्रान्सफॉर्म दी लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रॉनिक एनर्जी. आता फॉस्फर हा काय करतो, इथं तुमचं फोटो मल्टिप्लायर ट्यूब काय करते बघा, इथं आता रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे, इथं फॉस्फर आहे. याच्यामध्ये फॉस्फरच्या सहाय्यानं हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट एक लाईट तयार करतो. तो लाईट काय करतो, ह्या फोटो मल्टिप्लायर ट्यूबमध्ये जातो. इकडे कॅथोड आहे, इकडे ॲनोड आहे आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे डायनोड्स वापरले. इथून इथं गेला तो लाईट, इथून इथं गेला, इथून इथं गेला, इथून गेला, हे वेगवेगळ्या प्रकारचे डायनोड्स वापरले. तर ही फोटो मल्टिप्लायर ट्यूब काय करते, टू ट्रान्सफॉर्म दी लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रॉनिक एनर्जी. इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये ती काय करते, कन्वर्ट करते. इथं जो लाईट आत गेलेला आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये ती इथं कन्वर्ट करते. इलेक्ट्रॉनिक एनर्जी हुज स्ट्रेंथ इज सफिशियंट टू मेजर दी स्टँडर्ड इलेक्ट्रॉनिक काउंटर. त्याची जी स्ट्रेंथ आहे, त्याची जी पॉवर आहे, ती पॉवर काय करते, याच्या इलेक्ट्रॉनिक काउंटिंग सिस्टीममध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करते, काहीतरी एक मेजरमेंट दाखवते. तर इथं महत्त्वाच्या टर्म्स ह्या स्किंटिलेशन काउंटर मेथडमध्ये फॉस्फर, फोटो मल्टिप्लायर ट्यूब आणि याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं काय होतं, सिग्नल काउंट होतो. ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहूया. इलेक्ट्रॉनिक काउंटिंग सिस्टीम दॅट इज फोटो इलेक्ट्रिक सेल टू मेजर इलेक्ट्रिक पल्स प्रोड्यूस ॲट ॲनोड. ॲनोड आपण बघितलं, फोटो मल्टिप्लायरच्या एका बाजूला ॲनोड आहे. फ्रॉम मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक करंट दी मेजरमेंट ऑफ नंबर ऑफ रेडिएशन्स डन. तर लाईट इलेक्ट्रॉनिक ह्याच्यामध्ये कन्वर्ट होतो आणि तो इलेक्ट्रॉनिक सिग्नल त्या इलेक्ट्रिक करंटच्या माध्यमातून फोटो इलेक्ट्रिक सेलमध्ये जातो. म्हणजे शेवटचा जो डायग्राममधला भाग आहे तिथं जातो आणि आपल्याला तिथं काय होतं, मेजरमेंट ऑफ नंबर ऑफ रेडिएशन्स, किती रेडिएशन्स आपल्याला काय करता येतात ती मेजर करता येतात. तर अशा पद्धतीने स्किंटिलेशन मेथड आहे. ॲडव्हान्टेजेस. आता ह्या मेथडचे ॲडव्हान्टेजेस बघा, इट इज सिम्पल टू यूज. डायग्राम स्केमॅटिक डायग्राम सिम्पल आहे. हाय सेन्सिटिव्हिटी टू ऑल टाईप्स ऑफ पार्टिकल्स, अल्फा बीटा गॅमा कोणतीही रेडिएशन्स असू देत, सेन्सिटिव्ह आहे तो. स्किंटिलेशन काउंटर कॅन बी यूज्ड इन गॅमा रे स्पेक्ट्रोमीटर. गॅमा रे स्पेक्ट्रोमीटर जो असतो त्याच्यामध्ये ह्या टेक्निक्सचा उपयोग केला जातो. आणि इट इज शॉर्ट रिझॉल्विंग टाईम, दे आर मोर एफिशियंट. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त चांगला इफेक्ट देण्याचं काम आणि ॲक्युरेट देण्याचं काम काय करते, स्किंटिलेशन मेथड करते. हाऊ टू मेजर दी न्यूक्लिअर रेडिएशन. तर अशा पद्धतीनं पहिली मेथड आज आपण बघितली. पुढच्या वेळी आपण सेकंड मेथड बघणार आहोत. तर आपण आत्ताच्या ह्या तासाला काय काय बघितलेलं आहे, रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये काय, न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये कशाचा सहभाग असतो, रेडिओ ॲक्टिव्हिटी डेफिनेशन, न्यूक्लिअर रेडिएशन्स अल्फा बीटा गॅमा याचं आपण कंपॅरिझन केलं. ही न्यूक्लिअर रेडिएशन मेजर करण्याच्या दोन पद्धती, त्यातली पहिली पद्धत स्किंटिलेशन मेथड. यामध्ये फॉस्फर महत्त्वाचा आणि फोटो मल्टिप्लायर ट्यूब महत्त्वाची आणि फोटो इलेक्ट्रिक सेलमध्ये शेवटी आपल्याला काय करतो, तो सिग्नल मिळतो आणि त्या सिग्नलच्या सहाय्यानं आपण ते रेडिएशन्स मेजर करू शकतो आणि त्याची आपण ॲडव्हान्टेजेस बघितलेले आहे. पुढच्या तासाला आपण दुसरी मेथड बघणार आहोत. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, सॅनिटायझरचा वापर करा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सचा नियम पाळा, आपल्या घरातल्यांची सगळ्यांची काळजी घ्या, शेजाऱ्यांची काळजी घ्या, सुरक्षित राहा, स्वस्थ राहा. हॅव ए नाईस डे. थँक्यू व्हेरी मच.